मलबार हिल मुंबईतील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरांपैकी एक परिसर। अब्जाधीश, उद्योगपती, मंत्री, सेलिब्रिटी यांची वस्ती। रस्त्यावरती कडक सुरक्षा, पण याच परिसरात एका महिलेची निर्घुण हत्या होते। घराला बाहेरून कुलूप, आत मृतदेह, ना कोणताही प्रत्यक्षदर्शी, ना सीसीटीव्ही मध्ये आरोपी, ना फिंगरप्रिंट, ना कोणताही ठोस पुरावा। पण तरीही मुंबई पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला, तोही फक्त घामाच्या थेंबांवरून। ही घटना आहे मलबार हिल मधील ज्योती प्रकाश पवार यांच्या हत्याकांडाची, आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अखेर पोलिसांनी असा कोणता धागा पकडला की संपूर्ण तपासाचं चित्र बदललं। मलबार हिल मध्ये नेमकं काय घडलं, पोलिसांच्या तपास कौशल्याची थरारक स्टोरी पुढील काही मिनिटात जाणून घेऊ। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। 55 वर्षीय ज्योती प्रकाश पवार पतीच्या निधनानंतर नेपेन्सी रोडवरील सिमला नगर परिसरात एकट्याच राहत होत्या। घरकाम करून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या। साधं आयुष्य, कोणाशी विशेष वाद नाही, कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संबंध नाही, सगळं अगदी काही सामान्य। पण एकदा त्या ज्या घरात कामाला जायच्या तिथं त्या पोहोचल्याच नाहीत। घर मालकिणीनं वारंवार फोन केला, पण फोन उचलला गेला नाही। सुरुवातीला वाटलं कदाचित तब्येत बरी नसेल, पण तासनतास गेले तरी काहीच प्रतिसाद नव्हता। मग ही माहिती त्यांची मुलगी एकता हिला देण्यात आली। मुलीला आला संशय। दुसऱ्या दिवशी एकता आईच्या घरी पोहोचली। घराला बाहेरून कुलूप होतं। पहिल्या नजरेत सर्व काही सामान्य वाटत होतं, पण एक गोष्ट तिच्या लक्षात आली। आईच्या चपला दाराबाहेरच होत्या। जर आई बाहेर गेली असेल तर चपला बाहेर कशा, आणि जर घरात असती तर कुलूप बाहेरून कसं? याच एका छोट्याशा गोष्टीनं तिचा संशय वाढला। कुलूप तोडण्यात आलं आणि आज जे दृश्य दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं। ज्योती पवार यांचा मृतदेह घरात पडला होता। पोलीस घटनास्थळी पोहोचले। फॉरेन्सिक पथकाने संपूर्ण घर तपासलं। शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यातून स्पष्ट झालं हा नैसर्गिक मृत्यू नव्हता, त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता। आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता, खून कोणी केला आणि का केला? पहिला संशय कोणावरती? घरातील दागिने गायब होते, म्हणजे लुटीचा उद्देश असण्याची शक्यता निर्माण झाली। त्याचबरोबर मालमत्तेचा वाद आहे का? कौटुंबिक वाद आहे का? कोणाशी जुने भांडण आहे का? कोणाला त्यांच्या मृत्यूचा फायदा होऊ शकतो? अशा प्रत्येक दिशेनं तपास सुरू झाला। 3 दिवसांपूर्वी एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाल्याचं समोर आलं। त्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं, पण त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही। तपास पुन्हा शून्यावरती आला। सीसीटीव्ही पण निष्प्रभ होते। संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आलं। एक कॅमेरा तपासला गेला, पण आरोपी कुठेच दिसला नाही, ना घरात येताना ना बाहेर जाताना। मलबार हिल सारख्या भागात इतकी सुरक्षा असूनही पोलिसांच्या हातीच काहीच लागलं नाही। आता हा तपास पूर्णपणे अडकला होता। मग समोर आला एक भाडेकरू। तपासादरम्यान पोलिसांना समजलं त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरती 23 वर्षीय मोहम्मद कैफ शेख हा भाड्यानं राहत होता। त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं। त्यानं सांगितलं सकाळी कार क्लिनिंगचं काम केलं, नंतर घरी आलो, आंघोळ केली आणि कामावर निघून गेलो। या घटनेचा त्याला काहीच कल्पना नाही। पोलिसांनी त्याचा दिनक्रम तपासला। प्राथमिक तपासात त्याचं म्हणणं हे बऱ्याच अंशी खरं वाटलं, म्हणून त्याच्यावरील संशय जवळपास संपलाच होता। पण मग तपासादरम्यान इतर संशयितांची चौकशी सुरू होती, त्याचवेळी एका अधिकाऱ्याचं लक्ष पुन्हा कैफ शेखकडे गेलं। तो अस्वस्थ वाटला। त्याच्या नजरेमध्ये रुखरुख जाणवत होती। कपाळावरती घामाच्या धारा वाहू लागल्या। सामान्य माणसाला ही साधी गोष्ट वाटेल, पण अनुभवी तपास अधिकाऱ्यांनी त्याची देहबोली ओळखली। तो काहीतरी लपवत असल्याचा संशय त्यांना आला, आणि इथूनच तपासाची दिशा बदलली। कैफ शेखला पुन्हा बसवण्यात आलं। एकामागून एक प्रश्न विचारले गेले। त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती दिसू लागली। मानसिक दबाव वाढत गेला आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। कबुली जबाबात काय समोर आलं तर शेअर मार्केटमध्ये त्याचं मोठं नुकसान झालं होतं। त्याला पैशांची नितांत गरज होती। त्याने अनेक दिवस ज्योती पवार यांच्या गळ्यातील जाड सोन्याची साखळी पाहिली होती। त्याच्या मनामध्ये चोरीचा प्लान तयार झाला होता। सकाळी साधारण 6 वाजता त्यानं त्यांच्या घराची बेल वाजवली। दरवाजा उघडताच सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण ज्योती पवार यांनी जोरदार प्रतिकार केला आणि इथंच चोरीचं रूपांतर खुनात झालं। आपली ओळख पटली आहे, आता आपण पकडले जाऊ, या भीतीतून त्याने त्यांचा गळा आवळला आणि ज्योती पवार यांचा मृत्यू झाला। यानंतर त्याने सोन्याची साखळी, हातातील बांगड्या आणि घरातील इतर दागिनेही घेतले। घराला बाहेरून कुलूप लावलं, स्वतःच्या खोलीत गेला, आंघोळ केली आणि जणू काही घडलंच नाही अशा थाटात कामावरती निघून गेला। इतकंच नाही, वाटेत त्याने मृत महिलेचा मोबाईल अवघ्या 3,500 रुपयांना विकल्याचंही तपासामध्ये समोर आलं।
या प्रकरणातून काय शिकायला मिळतं तर या तपासात सुरुवातीला पोलिसांकडे काहीच नव्हतं, ना सीसीटीव्ही, ना प्रत्यक्षदर्शी, ना ठोस फॉरेन्सिक क्लू. अनेकदा आपण चित्रपटांमध्ये पाहतो की एखादा छोटासा पुरावा संपूर्ण केस सोडवतो, पण प्रत्यक्षात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना दिवस रात्र संशयितांची चौकशी, त्यांच्या हालचाली, त्यांची मानसिक अवस्था आणि प्रत्येक छोट्या तपशिलाचं निरीक्षण करावं लागतं. या प्रकरणातही तेच घडलं. घामाचा थेंब हा पुरावा नव्हता, पण त्या घामाने पोलिसांना योग्य प्रश्न विचारण्याची दिशा दिली आणि त्या प्रश्नांमधूनच आरोपीची कबुली बाहेर आली. सुरुवातीला कोणताही ठोस क्लू नसतानाही पोलिसांनी संयम, निरीक्षण शक्ती आणि सातत्यपूर्ण चौकशीच्या जोरावरती आरोपीपर्यंत पोहोचत या गूढ हत्याकांडाचा उलगडा केला. मलबार हिल सारख्या हाय प्रोफाईल आणि अतिसुरक्षित परिसरात घडलेले हत्याकांड सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण तर करून गेलंच, पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादी छोटी चूक किंवा देहबोलीतील एखादा छोटासा बदल त्याला कायद्याच्या कचाट्यात आणू शकतो, हेही दाखवून देणारं ठरलं. आधुनिक तंत्रज्ञानानं तपासात आज बऱ्याच गोष्टी साध्य केल्या जात असल्या तरी जेव्हा प्रगत तंत्रज्ञानाचीही मदत तपासात होत नाही, तेव्हा तुमचं चौकशीचं कसब, कौशल्य आणि चौकस निरीक्षण हेच कामी येतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.